श्री काशीखंड कथासार अध्याय 52 मधुरसया कथा। शिव पार्वती पुत्र कार्तिकेय अगस्त ऋषींना म्हणाला, ऋषीश्वर, या युवतीने महापापी मनुष्यांचा उद्धार कसा झाला याची कथा तुम्हाला सांगतो। दक्षिणेत बोलागर नावाचे निर्गम्य रम्य गाव होते। या गावातले सर्व लोक भाविक होते। दर महाशिवरात्रीस गावात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जात असे। या गावात मधुरशया नामक एक गृहस्थ राहत होता। हा सर्व लोकांची निंदा करीत असे। मधुरशय्या हा पापाचा पुतळाच होता। याची महापापे लिहून चित्रगुप्त सुद्धा थकून गेला होता। त्याने व्याभिचाराची परमसीमा गाठली होती। गावातील सर्व लोकांनी या महापाप्यास बाहेर हाकलून दिले होते। एके दिवशी त्याच्या गावात काही दरोडेखोर आले। त्यांनी गावातील लोकांची संपत्ती लुटली व पळून जाऊ लागले। त्यांना वाटेमध्ये मधुरशय्या समोर दिसला। मधुरशय्याने अपेय पान केले होते, त्यामुळे नशेच्या भरात तो दरोडेखोरांना वाटेल ते बोलला। त्यामुळे दरोडेखोरास राग आला। त्यांनी मधुरशय्यास पकडले व एका झाडाला बांधून त्यात बडवून काढले। दरोडेखोरांच्या मानहानीमुळे मधुरशय्या अर्धमेला झाला। त्या दरोडेखोरांनी त्या स्मशानात नेऊन टाकले। ते स्थान संगमेश्वराचे होते। तिथे अनेक शिवभक्त येऊन राहिले होते। संगमेश्वराच्या देवळाजवळ त्या शिवभक्तांनी अनेक यज्ञ केले होते। अखंड शिवनाम यज्ञ केला होता। यज्ञ संपल्यानंतर शिवभक्त स्वस्थानी परतले होते। तेथे पुष्कळ भस्म पडले होते। गावातील काही कुत्री भटकत तेथे आली। ते त्या भस्मावरच रात्रभर झोपले। सकाळ झाल्यानंतर स्मशानातील एका माणसाने त्या कुत्रावर दगड फेकला। त्यामुळे सर्व कुत्री पळू लागले। त्याच्या पळण्यामुळे पायांनी सर्व भस्म पसरले। ते पळत पळत मधुरशय्या ब्राह्मणाजवळ आले। त्या कुत्र्याने मधुरशय्यास हुंगले। त्याच्या अंगावर पाय टेकवले। कपाळावर भस्म पडले, तोंडात भस्म पडले। त्यामुळे त्या ब्राह्मणाची सर्व महापापे नाहीशी झाली। काही वेळाने मधुरशय्या ब्राह्मण चिरनिद्रेच्या अधीन झाला। यमदूत मधुरशय्यास घेऊन यमपुरीस गेले। तो भाग्यवान कुत्रा तिथेच होता। महादेवाने मधुरशय्यास आणण्यासाठी शिवगणांना पाठवले। ते विमानात बसून स्मशानात आले, पण त्यापूर्वीच यमदूत ब्राह्मणांचा जीवात्मा घेऊन यमपुरीत गेले होते। शिवगणांनी त्या पुण्यवान कुत्र्यास विमानात बसवले व कैलास पर्वतावर परतले। शिवगणांनी महादेवास सर्व काही सांगितले। देवास राग आला। आपल्या अफाट सैन्यासह देवाधिदेव यमपुरीवर हल्ला करण्यासाठी निघाला। इकडे यमदूतांनी सांगितले की साक्षात महादेव युद्धासाठी आला आहे। तुम्ही त्या ब्राह्मणास सोडून द्या। पण यमाने यमदूताचे ऐकले नाही व शिवसैन्याशी घनघोर युद्ध सुरू केले। शंकर पार्वतीपती हर हर महादेव। भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। जय श्री कृष्ण।